हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज एकदम मस्त झणझणीत सुकट आणि वाटाण्याची चटणी दाखवणार आहे मी तुम्हाला, एकदम झणझणीत गावाकडच्या पद्धतीने। आणि आवडली रेसिपी तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा, छान छान कमेंट करा। आणि मी आता रेसिपी सुरू करते। मी सुकट घेतलेली आहे आणि मिरच्या आणि लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि मीठ, आणि एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी आता वाटाणे घेतलेले आहे अर्धा किलो, आणि त्याला छानपणे धुवून घेतले आहे मी अगोदर वाटाणे, आणि त्याचं पाणी सुकवलं। वाटाणे मी कोरडे करून घेतले आणि छानपणे आपल्याला ते तव्यावर टाकायचे आहे। मी गॅस चालू केलेला आहे, तवा ठेवलेला आहे, तव्यावर वाटाणे टाकलेले आहे आणि छानपणे आपल्याला वाटाणे एकदम भाजून घ्यायचे आहेत। आणि त्याला डाग पडते ना, अशा टाईप आपल्याला वाटाणे भाजायचे आहे छानपणे। वाटाणे आणि सुकट, आणि तिला सुके झिंगे पण म्हणत्या आणि आमच्याकडे सुकट म्हणत्या, त्यामुळे मी तुम्हाला सुकट म्हटले। आणि तुम्ही काय म्हणत्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमच्याकडे काय म्हणत्या। आणि आमच्याकडे सुकट म्हणत्या, त्याच्यामुळे मी सुकट म्हटले तुम्हाला। रेसिपी सुकट आणि वाटाणे मिक्स, आणि आपले छानपणे वाटाणे भाजून मी काढून घेते आता ताटामध्ये। आणि ताटामध्ये वाटाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरच्या हे भाजून घ्यायचं आहे छानपणे। मी टाकून घेते मिरच्या आणि लसूण आपल्याला एकदम छानपणे भाजून घ्यायचं। एकदम मऊ मऊ अशा मिरच्या एकदम मस्त भाजून घ्यायच्या आहेत। आपल्याला एखाद्या टायमाला जर तोंडाला जर चव नसली आणि एकदम झणझणीत होणारी ही चटणी आहे, आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला जर आवडली तर एक लाईक करा। आणि एकदम आपण ज्या टायमाला परवासाला कुठं जर जायचं असलं तर त्या टायमाला पण आपण ही चटणी बनवू शकते। आरामात 2-3 दिवस राहते, खराब होत नाही, आणि घरामध्ये पण बनवून ठेवू शकत आहे। एकदम झणझणीत अशी ही रेसिपी आहे आणि खूप छान लागते खाण्यासाठी। आणि आपल्याला मिरच्या एकदम छानपणे भाजून घेऊ राहिली मी, आणि खूप छान लागते। आता वाटाण्याचे सीजन पण चालू आहे। मिरच्या आपल्या छानपणे भाजलेल्या आहेत, मी काढून घेते आता। आणि मीठ आणि लसूण आणि मिरच्या सगळं मिक्सरला लावून घेणार आहे वाटाणे, आणि 2 पाण्यामध्ये सुकट धुवून घेणार आहे मी। आणि धुतल्यानंतर आपल्याला ती तव्यावर टाकायची आहे, आणि 2 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपल्याला थोडी फ्राय करून घ्यायची आहे सुकट, म्हणजे असे एकदम गोल्डन होस्तवर आपल्याला तळून घ्यायची आहे ती। आणि तळून घेतल्यानंतर ती मी निवडून घेतलेली आहे, आणि मग निवडून त्याच्यात खडे पण राहते, आणि आपल्याला ती स्वच्छ धुवून काढायची आहे 2 पाण्यामध्ये। आणि मी आता छानपणे तिला तळून घेते, आणि तळून घ्यायची, आणि 2 चमचे तेल टाकायचे त्याच्यामध्ये, आणि एकदम लालसर होस्तवर छानपणे तिला तळून घ्यायची पहिल्यांदी। आणि ज्या टायमाला आपण तळून घेतो ना सुकट, त्या टायमाला ती खूप छान लागते, आणि थोडी कडक कडक करायची तिला छानपणे, एकदम अशी लालसर होस्तवर तर कमी गॅसवर। आणि एकदम छान होणारी ही रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा, आणि खाण्यासाठी खूप छान लागते। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, ज़्यादा टाईम नाही लागत। सुकट छानपणे लालसर झालेली आहे, मी काढून घेते आता। आणि आपण आता मिरची तळून घेऊ। मी मिक्सरला लावून घेतलेले आहे, तेल टाकून घेणार आहे, आणि आपल्याला आबडधोबड वाटायची आहे ज्या वाटाणे आणि मिरच्या आणि लसूण, आणि ज़्यादा बारीक नाही करायचे वाटाणे। आणि छान मी तेल टाकून घेतलं, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला चटणी तळून घ्यायची आहे त्याला, आणि एकदम लालसर होस्तवर तर आपल्याला छानपणे फ्राय करायची आहे। एकदम लालसर होस्तवर तर आपल्याला तेलामध्ये तिला छानपणे तळून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्ही, एकदम खाण्यासाठी साधी सिंपल रेसिपी आहे, आणि खूप झटपट होणारी आहे। एखाद्या टायमाला जर आपल्याला तोंडाला जर चव नसली, आणि त्या टायमाला आपण बनवून पण ठेवू शकत आहे ही चटणी। आरामशीर 4-5 दिवस खराब होत नाही, ती राहू शकत आहे 4-5 दिवस। आणि आता सुकट टाकणार आहे मी, आणि सुकट आणि वाटाणे पूर्ण मिक्स करून आणि छानपणे तळून घ्यायचे आहे आपल्याला। आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा,
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, छान छान कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता छानपणे मी पूर्ण तळून घेते. पूर्ण मिक्स करते आणि छानपणे तळून घेते. आणि एकदम आपल्याला लालसर होईस्तोवर तळून घ्यायचे आहे छान. वाटाणे आपल्याला जादा बारीक नाही करायचे, असे आबडधोबडच ठेवायचे आहेत. आणि जादा जर तुम्हाला जादा तिखट नसेल आवडत तर कमी पण मिरच्या टाकून करू शकत आहे. पण मी ही मिरची सगळ्यांना तिखट घरामध्ये आवडत आहे, त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये जादा मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या कमी टाकून पण ही चटणी बनते आणि खूप छान लागते. आणि आता खाण्यासाठी रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला छानपणे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे वरून. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे. रेसिपी तयार आहे.